इराण इस्रायल युद्धाच्या दरम्यान क्रूड ऑइलच्या किमती वाढणं हे तर स्वाभाविक आहे आणि भारतासारख्या देशावर ह्याचा परिणाम होणार का हे जरा समजून घ्या. डेटा काय सांगतो? भारत पहिली गोष्ट इराणकडून ऑइल घेतच नाही आहे. भारताची वाहतूक इराण मार्गे होत नाही आहे. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम नाही. पण प्राईस वाढली तर हे 2011मध्ये जेव्हा झालेलं 6 महिने क्रूड ऑइलच्या किमती 25% वाढल्या आणि 4 महिन्यात त्या कमी देखील आल्या. आता जर ही परिस्थिती घडली की जर क्रूड ऑइलच्या किमती 25% वर 6 महिने राहिल्या तर याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर इम्पोर्ट बिलवर जो परिणाम होईल हा साधारण $15 बिलियन आसपास होईल. एकूण GDPचा तो 0.3% आहे आणि याचा GDP ग्रोथ रेटमध्ये जो इम्पॅक्ट येईल हा 0.2% येईल, कारण प्राईस पण पास ऑन केली जाते युजर्सना. म्हणजेच याचा इम्पॅक्ट आपल्या GDPवर किती होईल तर तो जेमतेम -0.2%. म्हणजे आपला GDP हा अगदी मायन्यूट लेवलवर अफेक्ट होईल. पण दुसरी एक आनंदाची बाब ही आहे की ह्याच्याने आपल्या देशामधलं इन्फ्लेशन थोडंसं वाढेल की जे गेल्या 6 वर्षाच्या लोला आलेलं आहे. तर 25% क्रूड ऑइल प्राइसेस वाढल्याने इन्फ्लेशनमध्ये जी वाढ होऊ शकते ही जेमतेम 0.7%ने होते. म्हणजेच एकूण आपल्या देशाचा जो नॉमिनल GDP काढला तर GDP 0.2ने कमी होईल, पण इन्फ्लेशन 0.7ने वाढल्यामुळे नॉमिनल GDP हा तरीसुद्धा 0.5%ने वाढतो. शेवटी शेअर बाजार हा GDPवर नाही तर तो नॉमिनल GDPवरच अवलंबून असतो, जो नक्कीच ह्या युद्धानंतर पण वाढताना दिसणार आहे.